मुंबई पोलीस दलातून कोट्यवधी रुपयांच्या कथित वेतन घोटाळ्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग करून तब्बल 6,41,00,000 रुपयांचा सरकारी निधी अपहार झाल्याचा आरोप आहे। आणि याच प्रकरणी वेतन आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। 2019 ते 2020 या कालावधीतील वेतन नोंदींच्या अंतर्गत चौकशीत हा प्रकार उघडकीस आलाय आणि या घोटाळ्यामागील संगनमत, बोगस कर्मचारी नोंदी आणि निधीचा गैरवापर याचा सखोल तपास आता पोलीस करतायत। असून नसल्याचा भास करणे ही 420 आता दस्तूरखुद महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेली आहे। तोतयागिरी करून नसल्याचे असले दाखवून थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलट काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहेत। पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही।